मुंबईमध्ये अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागांमध्ये धूळ पसरल्याचं चित्र आहे। सोसाट्याचा वारा अनेक भागांमध्ये सध्या पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य आहे। सोसाट्याचा वारा आणि त्यामुळे वातावरणामध्ये सध्या धूळ पाहायला मिळते। हे सगळे जी दृश्य आहेत हे धुकं नाही तर ही धूळ आहे। सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, धूळ आणि त्याचबरोबर पावसासारखं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। तर मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये सध्या हे दृश्य पाहायला मिळते। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडून। अजय, सध्या मुंबईतल्या अनेक ठिकाणी असं धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतंय, काय सध्या मुंबईमधली परिस्थिती आहे? मी आता सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे आणि इथं आपण पाहू शकतो या दादर परिसरातील समुद्रकिनारी संपूर्ण वरळी सी लिंक असेल, टाउन साइड एरिया असेल आणि बाकीच्या संपूर्ण एरियामधले बिल्डिंग्स आपल्याला दिसत नाही आहेत। समुद्र तटाच्या किनारी मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर एअर क्वालिटी इंडेक्स 100च्या वर गेलेला आहे आणि त्यामुळे धुळीमुळे वातावरणातील जे वायू प्रदूषण आहे ते सुद्धा वाढलेलं पाहायला मिळतंय। आता जवळजवळ 7 वाजताची वेळ आहे। हेच जे वातावरण आहे जवळजवळ 4 ते 5 तासापासून कंटिन्यू आहे आणि इथल्या ज्या इमारती आहेत ज्या रात्री 8 वाजता सुद्धा दिसतात, मात्र 7 वाजताच इमारती दिसायला कमी झालेला आहे। धुळीचं प्रमाण मुंबईमध्ये वाढलेलं आहे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी समुद्र तटाच्या भागामध्ये असतील आणि इतर परिसरामध्ये असेल इमारती दिसणं कमी झालेलं आहे आणि वातावरण दमट स्वरूपाचं दिसत आहे आणि धुळीचं जे प्रमाण आहे ते हवेमध्ये वाढलेलं आहे आणि जे समुद्रकिनारी आलेले पर्यटक सुद्धा आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद अजय कोणाचं माहितीबद्दल। तर सध्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी असं धुळीचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळतंय।